विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे संस्कार मॅथ्स क्लबमध्ये. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण भाग क्रमांक 3. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण 100 अतिसंभाव्य प्रश्न घेऊन आलेलो आहे. जे अतिसंभाव्य प्रश्न आपल्याला महाटीईटी, आरोग्य विभाग आणि पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आपला मराठी व्याकरणाचा अभ्यास झालाच असेल, परंतु तो अभ्यास कितपत झाला त्याचा सराव करण्याच्या उद्देशानं आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण जे काही 100 प्रश्न घेतलेले आहेत त्या संपूर्ण ही 100 प्रश्नांचं उत्तर आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करा. एकूण 100 पैकी किती प्रश्न आपले योग्य येतात त्यावरून आपला अभ्यास किती झाला हे लक्षात येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवात करूया. मराठी व्याकरण भाग क्रमांक 3 यामधील पहिला प्रश्न बघा. अरे रे हा शब्द आहे 1 संकेतार्थी, 2 विकारी, 3 संधियुक्त, 4 अविकारी. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अविकारी. अरे रे हा शब्द अविकारी आहे. प्रश्न क्रमांक 2. बोका या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी काय आहे? बोका हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याचं आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. पर्याय 1 यापेक्षा वेगळे म्हणजे खालीलपेक्षा वेगळे. पर्याय 2 बोकीन, 3 बोकी, 4 भाटी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 भाटी. भाटी म्हणजेच मांजर. प्रश्न क्रमांक 3 नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा. पर्याय 1 घर, 2 मूल, 3 वासरू, 4 करंगडी. योग्य उत्तर नपुसक लिंगी नसलेला शब्द पर्याय क्रमांक 4 हा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून आपल्याला पर्याय 4 योग्य उत्तर म्हणता येते. प्रश्न 4 माझे गाव मला फार आवडते. या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. 1 यापैकी नाही, 2 स्त्रीलिंगी, 3 नपुसकलिंगी, 4 पुल्लिंगी. या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गाव हे नपुसकलिंगी आहे, ते गाव म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 5 बाळ दररोज शाळेत जातो या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा. 1 बाळ दररोज शाळेत गेला, 2 बाळ दररोज शाळेत जातो, 3 बाळ दररोज शाळेत जात असेल, 4 बाळ दररोज शाळेत जात होता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बाळ दररोज शाळेत जात होता. प्रश्न क्रमांक 6 त्याने आपली सर्व संपत्ती गरिबांना वाटून टाकली. येथे क्रियापदाचा प्रकार ओळखा. 1 अकर्तृ क्रियापद, 2 संयुक्त क्रियापद, 3 प्रयोजक क्रियापद, 4 शक्य क्रियापद. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 संयुक्त क्रियापद, कारण वाटून टाकली असे 2 शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी संयुक्त क्रियापद ओळखा. 1 मी खेळतो, 2 मी सिनेमा पाहतो, 3 मला खेळवते, 4 मी तिखट खात नाही. संयुक्त क्रियापद असलेला पर्याय क्रमांक 4 खात नाही हे संयुक्त क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 8 पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. मला दूध खूप आवडते. पर्याय क्रमांक 1 दूध, 2 खूप, 3 आवडते, 4 मला. या ठिकाणी कर्ता आहे पर्याय क्रमांक 1 दूध. प्रश्न क्रमांक 9 मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे? 1 स्वरसंधी, 2 विशेष संधी, 3 व्यंजन संधी, 4 विसर्ग संधी. योग्य पर्याय क्रमांक 4 विसर्ग संधी. प्रश्न क्रमांक 10 तत् अधिकमय या संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा. 1 तज्मय, 2 तन्मय, 3 तन्मय आणि 4 तत्मय. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 11. एवढा डोंगर चढवतो अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. चढवतो या शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. 1 संयुक्त क्रियापद, 2 साधित क्रियापद, 3 शक्य क्रियापद, 4 प्रायोजक क्रियापद. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शक्य क्रियापद. प्रश्न क्रमांक 12. क्षणोक्षणी सालोसाल फिरून पुन्हा पुन्हा तेच हे कोणत्या क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार आहे? क्षणोक्षणी सालोसाल फिरून पुन्हा पुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार आहे? 1 कालदर्शक, 2 सातत्यदर्शक, 3 वारंवारिता, 4 आवृत्ती दर्शक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कालदर्शक. प्रश्न क्रमांक 13. चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? 1 स्थितीदर्शक, 2 प्रकारदर्शक, 3 गतिदर्शक, 4 अनुकरण दर्शक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अनुकरण दर्शक क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 14. प्रवाशांकरिता मोनोरेल सुरू झाली या वाक्यात शब्दयोगी अवयवाचा प्रकार कोणता? करिता याचा प्रकार कोणता? 1 हेतुवाचक, 2 संबंधवाचक, 3 साहचर्यवाचक, 4 करणवाचक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हेतुवाचक. प्रश्न क्रमांक 15. अरे रे, बाप रे, शी हे कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? 1 शब्दयोगी अव्यय, 2 सर्वनामे, 3 केवल प्रयोगी अव्यय, 4 उभयान्वी अव्यय. योग्य उत्तर पर्याय 3 केवल प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 16. शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत? 1 व्यंजन संधी, 2 विसर्ग संधी, 3 स्वर संधी, 4 यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वर संधी. प्रश्न क्रमांक 17. निष्पाप या शब्दाची संधी ओळखा. 1 नि अधिक पाप, 2 निष्प अधिक आप, 3 निश अधिक पाप, 4 निश अधिक पाप. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विसर्ग संधीचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 18. संधीचा विग्रह सांगा. सहोदर, पर्याय 1 सह अधिक उदर, पर्याय 2 सहो अधिक दर, 3 सह अधिक उदर, 4 सहो अधिक उदर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सह अधिक उदर म्हणजे सहोदर. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते? 1 मनोरंजन, 2 दुर्जन, 3 नीरस, 4 निस्तेज. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मनोरंजन. प्रश्न क्रमांक 20. नागपुरी या विशेषणाचा पुढीलपैकी कोणता उपप्रकार आहे? 1 धातू साधित, 2 अव्यय साधित, 3 नाम साधित, 4 सार्वनामिक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नाम साधित विशेषणाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत? मेन असिस्टंट 2011 ला विचारलेला प्रश्न. 1 अ आ, 2 च छ, 3 य र, 4 श श. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 च छ. प्रश्न क्रमांक 22. एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला रिकामी जागा म्हणतात. मेन असिस्टंट 2011 ला विचारलेला प्रश्न. 1 अल्प प्रमाण, 2
घर्षक, 3 द्वित्त, 4 अनुनासिक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 द्वित्त. एकच व्यंजन दोनदा जोडले गेले असेल तर त्याला द्वित्त म्हणतात. प्रश्न क्रमांक 23. गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? PSI मेन्स 2011 मधील प्रश्न आहे. 1 विसर्ग संधी, 2 स्वर संधी, 3 व्यंजन संधी, 4 विशेष संधी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्वर संधी. प्रश्न क्रमांक 24. स्वल्प या शब्दाचा विग्रह ओळखा. PSI मेन्स 2011 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. पर्याय आहेत. पर्याय 1 सव अधिक अल्प, 2 स्व अधिक अल्प, 3 स अधिक उ अधिक अल्प, 4 सु अधिक अल्प. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सु अधिक अल्प. प्रश्न क्रमांक 25. वाक्य म्हणजे काय? पर्याय 1 अर्थपूर्ण शब्दसमूह, 2 अर्थपूर्ण अक्षरसमूह, 3 अर्थपूर्ण पद की 4 यापैकी नाही. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दसमूह होय. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 26. ज्या या क्रियापदाचे भूतकाळात रूप कोणते होईल? 1 जाताना, 2 जातो, 3 गेला, 4 जा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ज्याचे भूतकाळी रूप गेला. प्रश्न क्रमांक 27. लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो? 1 सर्व काळ, 2 भविष्यकाळ, 3 वर्तमान काळ, 4 भूतकाळ. योग्य उत्तर लाख्यात या प्रत्ययावरून भूतकाळ समजला जातो, त्यावरून भूतकाळ लक्षात येतो. प्रश्न क्रमांक 28. मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत? पर्याय 1 51, 2 50, 3 53, 4 46. योग्य उत्तर मराठी वर्णमालेत एकूण 50 वर्णमाले आहेत, वर्णाक्षरे आहेत. प्रश्न क्रमांक 29. पुढील पर्यायांपैकी स्वर कोणता? पर्याय 1 श, 2 य, 3 ऐ, 4 व. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ऐ. प्रश्न क्रमांक 30. मराठी भाषेत एकूण रिकामी जागा स्वर आहेत. पर्याय 1 12, 2 9, 3 10, 4 8. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मराठी भाषेत एकूण 12 स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 31. वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात? पर्याय 1 संधी, 2 विसंवाद, 3 समानता, 4 विसंधी. योग्य उत्तर पर्याय 1 संधी. प्रश्न क्रमांक 32. दिक अधिक अंबर बरोबर दिगंबर हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? 1 स्वर संधी, 2 व्यंजन संधी, 3 विसर्ग संधी, 4 यापैकी नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 व्यंजन संधी. प्रश्न क्रमांक 33. जगयिंता या शब्दाची योग्य संधिफोड शोधा. 1 जग अधिक त्रियंता, 2 जग अधिक नियंता, 3 जगन अधिक नियंता आणि 4 जगत अधिक नियता. योग्य उत्तर जगयिंता याचं योग्य संधिफोड आहे पर्याय क्रमांक 4 जगत अधिक नियता. प्रश्न क्रमांक 34. विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता? 1 विसर्ग संधी, 2 व्यंजन संधी, 3 यापैकी नाही की 4 स्वर संधी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 स्वर संधी. प्रश्न क्रमांक 35. र या व्यंजनाची जोडाक्षर लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?
1 2, पर्याय 2 1, पर्याय 3 3, पर्याय 4 4. र या व्यंजनाची जोडाक्षर लिहिण्याच्या एकूण 4 पद्धती आहेत, म्हणून पर्याय 4 हे त्याचं उत्तर आहे. तिच्या र ची रूपे जर आपण लक्षात घेतली तर सर्वप्रथम कृपा हा रचा रूप आहे, क्रममध्ये क्र, प्रकारमध्ये येतो, सर्वमध्ये हा एक रफार येतो आणि करणाऱ्यामध्ये हा एक रफार येतो. म्हणजेच रची एकूण 4 रूपे आहेत. परंतु ज्या ठिकाणी हे रूप लागलेलं असतं रचं त्या ठिकाणी जोडाक्षर मोजल्या जात नाही. प्रश्न क्रमांक 36. चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? 1 दंत तालव्य, 2 ओष्ठ्यम, 3 तालव्य, 4 कंठ्य. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तालव्य. प्रश्न क्रमांक 37. श, श, स या वर्णांना काय म्हणतात? ध्वनी, कठोर वर्ण, उष्मे की अनुनासिके? या वर्णांना उष्मे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 38. अम आणि आहा या वर्णाचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? 1 स्वर, 2 व्यंजन, 3 स्वरादी, 4 अनुनासिक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्वरादी. हे दोनच मराठी भाषेमध्ये स्वरादी आहेत, अम आणि आहा. प्रश्न क्रमांक 39. मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे? 1 स्वर संधी, 2 विशेष संधी, 3 विसर्ग संधी की 4 व्यंजन संधी? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विसर्ग संधी. हा प्रश्न अगोदरच आजच्या प्रश्नावलीमध्ये झालेला आहे, रिपीट आलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 40. तत अधिक मय या संधियुक्त शब्दाचा योग्य प्रकार निवडा. 1 तन्मय, 2 तजमय, 3 तमनय, 4 तत्मय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तन्मय. प्रश्न क्रमांक 41. 64 कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? पर्याय 1 पृथक्त्ववाचक, 2 क्रमवाचक, 3 आवृत्तीवाचक, 4 गणनावाचक. तर या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 गणनावाचक. प्रश्न क्रमांक 42. गरजेनुसार या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? 1 गरज अधिक नुसार, 2 गरजे अधिक अनुस्वार, 3 गरज अधिक अनुसार, 4 गरजे अधिक नुसार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गरज अधिक अनुसार म्हणजेच गरजेनुसार. प्रश्न क्रमांक 43. तुला काय हवे या वाक्यातील सर्वनाम ओळखा. 1 तुला, 2 हवे, 3 काय, 4 यापैकी नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 44. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती? 1 ती, मी, 2 तो, हा, जो, 1 तू, जे, आम्ही, 4 कोण, काय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तो, हा, जो लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. पर्याय 1 ते, 2 कोण, 3 आपण, 4 काय. या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ते. प्रश्न क्रमांक 46. अवययालाच काय म्हणतात? 1 विकारी, 2 यापैकी नाही, 3 अविकारी, 4 पद. अवययालाच अविकारी असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 47, भाववाचक नाम ओळखा. 1 बोलका पत्थर, 2 थोडी फळे, 3 शहाणी मुले, 4 फुशारकी. योग्य उत्तर पर्याय 4, फुशारकी हे भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 48, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? या ठिकाणी जो सर्वनाम अंडरलाईन केलेला आहे तो आहे स्वतः. स्वतः या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. पर्याय 1 अनिश्चित, 2 संबंधी, 3 आत्मवाचक, 4 दर्शक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आत्मवाचक. प्रश्न क्रमांक 49, आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते रिकामी जागा सर्वनाम असते. 1 प्रश्नार्थक, 2 पुरुषवाचक, 3 दर्शक की 4 आत्मवाचक. पर्याय क्रमांक 4 आत्मवाचक. प्रश्न क्रमांक 50, खालील वाक्यातील संबंधी विशेषण कोणते आहे? रिकामी जागा, जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो. 1 होतो, 2 करतो, 3 मुलगा की जो. या ठिकाणी संबंधी विशेषण आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 51, मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. 1 संकष्टी, 2 मी, 3 चंद्र, 4 दिसला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चंद्र. प्रश्न क्रमांक 52, ना, नये, नाही, नको या शब्दांनी क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते? 1 शाशंक, 2 अकरण रूप, 3 संप्रदान, 4 करण रूप. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अकरण रूप. प्रश्न क्रमांक 53, माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? 1 संकेतार्थ, 2 विद्यार्थ, 3 आज्ञार्थ, 4 विधानार्थ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आज्ञार्थ. प्रश्न क्रमांक 54, राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. 1 राजा नरेंद्र, 2 मुकुट, 3 यापैकी नाही, 4 शोभणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मुकुट. प्रश्न क्रमांक 55, ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. 1 विनिमय वाचक, 2 कैवल्यवाचक, 3 विरोधवाचक, 4 तुलनावाचक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विनिमय वाचक. प्रश्न क्रमांक 56, वर्णमालेतील मुळाक्षरांची संख्या रिकामी जागा आहे. 1 12, 2 24, 3 33, 4 48. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 48. प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय कोणता? 1 स, 2 श, 3 ह, 4 श. योग्य उत्तर पर्याय 3 ह. प्रश्न क्रमांक 58, वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात? 1 विसंगवाद, 2 संधी, 3 समानता, 4 विसंधी. योग्य उत्तर पर्याय 2 संधी. प्रश्न क्रमांक 59, दिक अधिक अंबर, दिगंबर हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? 1 स्वरसंधी, 2 व्यंजन संधी, 3 यापैकी नाही, 4 विसर्ग संधी. योग्य उत्तर पर्याय 2 व्यंजन संधी. प्रश्न क्रमांक 60, भाववाचक नाम ओळखा.
1 पाटील, 2 चंद्र, 3 स्त्री, 4 पौरुषत्व. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 61. वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. 1 दांडगाई, 2 नेहमी, 3 विनोद, 4 वर्ग. भाववाचक नाम पर्याय क्रमांक 1 दांडगाई. प्रश्न क्रमांक 62. श्रीमंती, शांतता, सौंदर्य, शहर या 4 शब्दांपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. 1 शांतता, 2 श्रीमंती, 3 सौंदर्य, 4 शहर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 शहर. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. पर्याय 1 हा, पर्याय 2 जो, पर्याय 3 कोण, पर्याय 4 त्या. योग्य उत्तर प्रश्नार्थक सर्वनाम पर्याय क्रमांक 3 कोण. प्रश्न क्रमांक 64. नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास रिकामी जागा असे म्हणतात. पर्याय 1 व्याकरण, 2 सर्वनाम, 3 क्रियापद, 4 आत्मनाम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नामाच्या ऐवजी वापरला जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 65. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारक स्वतः सामील झाले होते. या वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? 1 आत्मवाचक, 2 सामान्य, 3 प्रश्नार्थक, 4 संबंधी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आत्मवाचक. स्वतः हे या वाक्यात आलेले आत्मवाचक सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 66. असला नवरा नको ग बाई या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे? 1 सिद्ध विशेषण, 2 क्रमवाचक विशेषण, 3 सार्वनामिक विशेषण, 4 अनिश्चित विशेषण. योग्य उत्तर असला हा शब्द सर्वनामिक विशेषण आहे. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 67. पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शब्द आहे शास्त्र. पर्याय 1 शास्त्रज्ञ, 2 शास्त्रीय, 3 शास्त्री, 4 शास्त्रार्थ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शास्त्र या शब्दापासून तयार होणारा विशेषण शास्त्रीय. पर्याय प्रश्न क्रमांक 68. वाक्यातील विशेषण ओळखा. वाक्य आहे समीरने थंडगार पाणी पिले. पर्याय 1 पिले, 2 पाणी, 3 थंडगार, 4 समीर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 थंडगार. प्रश्न क्रमांक 69. खालील डावीकडील ठळक शब्दाचे लिंग ओळखा. पर्यावरण हा शब्द दिलेला आहे. या शब्दाचं लिंग ओळखायचं. पर्याय 1 स्त्रीलिंगी, 2 नपुसकलिंगी, 3 पुल्लिंगी, 4 द्विलिंगी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नपुसकलिंगी. कारण ते पर्यावरण असे आपण म्हणत असतो म्हणून नपुसकलिंगी. प्रश्न क्रमांक 70. खालील ठळक शब्दाचे लिंग ओळखा. सुखंड. सुखंड या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. पर्याय 1 नपुसकलिंग, 2 यापैकी नाही, 3 स्त्रीलिंग, 4 पुल्लिंग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 71. कर्ता या शब्दातील मूळ धातू खालीलपैकी कोणता आहे?
1 करता, 2 करत, 3 कर्म, 4 कर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कर. प्रश्न क्रमांक 72. धातू साधिताला मदत करावयास येणाऱ्या क्रियापदाला रिकामी जागा असे म्हणतात. 1 साधित क्रियापद, 2 अप्रयोजक क्रियापद, 3 गौण क्रियापद, 4 सहाय्यक क्रियापद. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सहाय्यक क्रियापद. प्रश्न क्रमांक 73. साप माझ्यासमोरून गेला या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. 1 रीतिवाचक क्रियाविशेषण, 2 कालवाचक क्रियाविशेषण, 3 गतिवाचक क्रियाविशेषण की 4 स्थलवाचक क्रियाविशेषण. योग्य पर्याय क्रमांक 4 स्थलवाचक क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 74. पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचे वाक्य ओळखा. पर्याय 1 घरापुढे मोठे अंगण आहे. 1 सगळी फळे नंतर आणा. 3 आंबे खाली टाका. 4 तुम्ही आधी जेवून घ्या. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी शब्दयोगी अव्यय पुढे हे आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 75. स्वार्थापोटी सत्कार्यालाही माणसे विरोध करतात. या ठिकाणी हे रिकामी जागा अव्यय आहे. 1 शब्दयोगी अव्यय, 2 उभयान्वी अव्यय, 3 प्रत्यय की 4 सर्वनाम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शब्दयोगी अव्यय, कारण ते शब्दाला लागून आलेले आहे. प्रश्न क्रमांक 76. आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखा. 1 शूर, 2 आम्ही, 3 शिपाई, 4 देश. योग्य उत्तर विशेषण आहे पर्याय क्रमांक 1 शूर. प्रश्न क्रमांक 77. पुढील अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. म्हाताऱ्या माणसाचा आदर करावा. पर्याय 1 गुणविशेषण, पर्याय 2 सार्वनामिक विशेषण, पर्याय 3 विशेषण, पर्याय 4 यापैकी एकही नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गुणविशेषण. प्रश्न क्रमांक 78. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते. 1 श्रीकृष्णाने, 2 विधान अकर्मक, 3 अर्जुनाला, 4 गीता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 गीता हे प्रत्यक्ष कर्म आहे. प्रश्न क्रमांक 79. तिने भिकाऱ्याला पैसा दिला हे वाक्य क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहे. 1 विधानपूरक, 2 उभयविध, 3 फक्त सकर्मक, 4 द्विकर्मक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 द्विकर्मक. प्रश्न क्रमांक 80. आजीने नातलीला गोष्ट सांगितली या वाक्यात किती कर्मे आहेत. पर्याय 1 पर्याय 2 पर्याय 3 एकही नाही, पर्याय 4 3. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इथे 2 कर्म आहेत, ते म्हणजेच नातीन आणि गोष्ट. प्रश्न क्रमांक 81. चिमणी घरटे बांधत होती या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय 1 अपूर्ण वर्तमान काळ, पर्याय 2 अपूर्ण भविष्य काळ, 3 पूर्ण भूतकाळ, 4 अपूर्ण भूतकाळ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 82. ती पहा बस आली या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय 1 अपूर्ण भूतकाळ, 2 अपूर्ण वर्तमान काळ, 3 पूर्ण भूतकाळ, 4 साधा भूतकाळ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 साधा भूतकाळ. प्रश्न क्रमांक 83. जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्यातील काळ ओळखा. 1 अपूर्ण वर्तमान काळ, 2 साधा वर्तमान काळ, 3
साधा भूतकाळ, 4 पूर्ण वर्तमान काळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साधा वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 84. वारा फार जोराने वाहत होता या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 1 विशेषण, 2 शब्दयोगी अव्यय, 3 क्रियाविशेषण अव्यय, 4 क्रियापद. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण अव्यय, कारण क्रियापदाबद्दल जास्तची माहिती तो शब्द सांगत आहे. प्रश्न क्रमांक 85. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन होते. 1 उकारांत, 2 एकारांत, 3 उकारांत, 4 एकारांत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकारांत. प्रश्न क्रमांक 86. जोडाक्षर म्हणजे काय? पर्याय 1 अक्षर अधिक अक्षर, 2 व्यंजन अधिक व्यंजन, 3 स्वर अधिक व्यंजन, 4 व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर. प्रश्न क्रमांक 87. शब्दातील रिकामी जागा अक्षर दीर्घ असते. पर्याय 1 पहिले, 2 शेवटचे, 3 दुसरे की 4 तिसरे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असते. प्रश्न क्रमांक 88. ज्यांचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साह्याशिवाय होऊ शकतो त्यांना रिकामी जागा म्हणतात. 1 वर्ण, 2 व्यंजन, 3 स्वर की 4 महाप्राण. योग्य उत्तर स्वर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 89. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? पर्याय 1 2 स्वरांचे एकत्रीकरण, 2 व्यंजनांमधून स्वर काढून टाकणे, 3 व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण, 4 2 व्यंजनांचे एकत्रीकरण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण केल्याने व्यंजनांना अक्षरत्व येते. प्रश्न क्रमांक 90. पुढीलपैकी रिकामी जागा हा औष्ठ्य वर्ण आहे. 1 प, 2 ग, 3 घ की 4 क. योग्य उत्तर प. पचा उच्चार करताना ओठ एकमेकांना लागतात म्हणून त्याला औष्ठ्य वर्ण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 91. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा. पर्याय 1 यापैकी नाही, पर्याय 2 गुरुजींचे, पर्याय 3 वागणे आणि पर्याय 4 प्रेमळ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वागणे. प्रश्न क्रमांक 92. सुनील चांगला मुलगा आहे, तो रोज शाळेत जातो या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय क्रमांक 1 चांगला, 2 मुलगा, 3 यापैकी नाही, 4 तो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तो हा या वाक्यातील सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 93. स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही यात सर्वनामाचा प्रकार ओळखा. पर्याय 1 संबंधी सर्वनाम, 2 दर्शक सर्वनाम, 3 आत्मवाचक सर्वनाम, 4 सामान्य सर्वनाम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आत्मवाचक सर्वनाम. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम त्या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 94. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. 1 पुरुषवाचक सर्वनाम, 2 दर्शक सर्वनाम, 3 सामान्य नाम, 4 संबंधी सर्वनाम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 95. हा, ही, हे, तो, ती, ते
ही कोणते सर्वनामे आहेत? 1. अनिश्चित, 2. संबंधी, 3. प्रश्नार्थक, 4. दर्शक. योग्य उत्तर आहे दर्शक सर्वनामे आहेत. प्रश्न क्रमांक 96. एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालण्याचे काम रिकामी जागा अव्यय करतात. 1. क्रियाविशेषण अव्यय करतात. 2. शब्दयोगी अव्यय. 3. केवलप्रयोगी अव्यय की 4. उभयान्वी अव्यय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. उभयान्वी अव्यय. प्रश्न क्रमांक 97. गड आला पण सिंह गेला हे रिकामी जागा उपवाक्य आहे. 1. समुच्चय बोधक. 2. पर्याय बोधक. 3. न्यूनत्व बोधक. 4. परिणाम बोधक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. न्यूनत्व बोधक. प्रश्न क्रमांक 98. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना स्फोटकांसारखी व्यक्त करतात रिकामी जागा म्हणतात. 1. क्रियापदे. 2. क्रियाविशेषणे. 3. केवलप्रयोगी की 4. शब्दयोगी. योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3. केवलप्रयोगी. प्रश्न क्रमांक 99. येणार असेल तर येईना बापडा अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 1. व्यर्थ उद्गारवाची अव्यय. 2. पादपूर्णार्थक केवलप्रयोगी अव्यय. 3. संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय की 4. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. व्यर्थ उद्गारवाची अव्यय. प्रश्न क्रमांक शेवटचे 100वा प्रश्न. ओढा या शब्दाचे लिंग ओळखा. 1. स्त्रीलिंग. 2. यापैकी नाही. 3. पुल्लिंग. 4. नपुंसक लिंग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुल्लिंग. ओढा हे पुल्लिंगी शब्द आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर आपण संस्कार मॅथ्स क्लब ही चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आपल्याला या 100 पैकी किती गुण मिळाले ते सुद्धा या ठिकाणी कॉमेंट करून नक्कीच सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आजच्या भाग क्रमांक 3 मध्ये घेतलेले संपूर्ण प्रश्न आपल्याला समजले असतील आणि त्याची उत्तरे आपण नोट केलेली असतील. एकंदरीत किती उत्तरे आपली योग्य आलीत हे सुद्धा आपल्याला नक्कीच सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल आपलं सर्वांचं संस्कार मॅथ्स क्लबतर्फे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.